मी इराणविषयी प्रचंड स्टोरीज अपलोड करते. का करते? कारण तिकडे एक साधारण माणूस, आम इन्सान, मँगो पीपल ज्यांना आपण म्हणतो, ते उभे राहत आहेत आणि इस्लाम विरुद्ध लढत आहेत, कारण त्यांना त्यांचं पर्शिया परत हवं आहे. झोरास्ट्रियन त्यांचा जो धर्म आहे तो त्यांना परत हवा आहे, आणि ना की हा इस्लामिक रॅडिकल्स. आपण गप्प बसणार आहोत का? हो, कारण आपण तर भाषावाद आणि ह्या नॉनसेन्समध्ये बिझी आहोत ना. मराठी बोलला नाही तर मी तुला मारीन, हे करीन, याव करीन, त्याव करीन, यातच आपण बिझी आहोत ना. ठाकरे बांधव एकत्र येत आहेत अपॅरेंटली. का तर मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, मराठी सन्मानासाठी, एकत्रीकरण वगैरे फलाना ढिमका, माहिती नाही काय काय. अहो, तुम्हाला जर का खरंच काही करायचं असतं तर तुम्ही एक प्रायव्हेट बिल तरी इंट्रोड्यूस केलं असतं पार्लमेंटमध्ये, टेबलवरती तरी ठेवलं असतं. मनसेच्या हातात तर पूर्ण नाशिक आला होता अख्खाच्या अख्खा. जेव्हा पहिल्यांदा पार्टी फॉर्म झाली होती आणि लढली होती तेव्हा तुम्ही का नाही केलं काही? आजही उबाठाचे कितीतरी आहेत की सकाळी रोज उठून पोपट बोलणारे, ते का नाही इंट्रोड्यूस करत आहेत? ते तर MP आहेत ना. शशी थरूर सारखी व्यक्ती प्रायव्हेट बिल इंट्रोड्यूस करते, तुम्ही इंट्रोड्यूस पण करत नाही आहात. सपोर्ट करणं तर दूरची गोष्ट. मराठी माणसासाठी तुम्ही नेमकं काय केलंय की जे मराठीचे झेंडे फडफडवता? काहीही केलेलं नाही आहेत ना तुम्ही. तुम्हाला फक्त BMC इलेक्शन जिंकायचे आहेत, दॅट्स इट. कारण का? बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ही जगातील सर्वात श्रीमंत कॉर्पोरेशनच्या लिस्टमध्ये येते. पैसा खायचा असेल तर प्रचंड प्रमाणात BMCमध्ये पैसा खायला मिळतो. म्हणून सर्वांची नजर असते BMCचं सीट मिळण्यासाठी, आणि याच्याचसाठी BMCमध्ये त्यांना मॅक्सिमम सीट्स हव्या असतात. आणि म्हणून लोक एकत्र येत आहेत. आम्ही एकटे लढणार आहोत, आमची फूट आहे, आम्ही इकडे एकत्र मिळून लढणार आहोत, हे करणार आहोत, ते करणार आहोत. सर्व पॉलिटिकल पार्टीज करत आहेत. कमॉन, ह्यात कोणीही एक अति उच्च आणि दुसरं नीच असं नाही आहे. पण तुमच्या लोकल जागी कोणी जास्तीत जास्त छान आणि व्यवस्थित काम केलं आहे त्या व्यक्तीकडे बघून तुम्ही मत आपले दान करा, ना की कुठल्या पॉलिटिकल पार्टीकडे. आणि या गिमिक्सना तर प्लीज प्लीज कृपया करून हे मराठीच्या फंदात पडू नका. कारण हे सर्व गिमिक्स आहेत, सर्वच्या सर्व जोक्स आहेत. आत्तापुरतं एवढंच. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.